नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली आहे। 12 ठिकाणाच्या उमेदवारांच्या या यादीत अपेक्षितच नावं समोर येत आहेत। मात्र म्हाडा, मावळ आणि नगरच्या जागेसंदर्भातला सस्पेन्स कायम आहे। उर्वरित नावं येत्या 2 दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत। बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ईशान्य मुंबई मतदारसंघातून किरीट सोमय्यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यादी पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। बारामतीतून सुप्रिया सुळे, साताऱ्यामधून उदयनराजे भोसले, तर रायगडमधून सुनील तटकरे पारंपरिक राष्ट्रवादीचे उमेदवार। ठाण्यातून आनंद परांजपे, मुंबई उत्तर पूर्व मधून संजय दिना पाटील, तर कल्याणमधून बाबाजी पाटील। परभणीमधून राजेश विटेकर, जळगावमधून गुलाबराव देवकर, तर बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे। काय जमलं काय? माईक काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झालेली आहे। मुंबईत ही पत्रकार परिषद होतीये। यात आता कोणती यादी समोर येणार? 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचं कळतंय। लोकसभेकरता कोणाकोणाची नावं या यादीत असतील हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। जयंत पाटील, धनंजय मुंडे या पत्रकार परिषदेला उपस्थित। नवाब मलिक सुद्धा या पत्रकार परिषदेत आहेत। अगदी काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होतीये। लोकसभेकरता 5 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे। या 5 उमेदवारांमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं असतील, कोणाला कुठून उमेदवारी दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पहिली ती कुठली 5 नावं असतील जी राष्ट्रवादी काँग्रेस आज घोषित करेल हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून। प्रफुल्ल, काय अधिक माहिती या संदर्भात? 5 कुठली नावं असतील की जी आज राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर करेल? आज राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिली यादी आता थोड्याच वेळात जाहीर होईल, कारण आता जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आता पत्रकार परिषद घेत आहेत आणि साधारण 5 जी नावं आहेत राष्ट्रवादी लोकसभेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी श्रीयुत एस.आर. कोहली, राष्ट्रीय सचिव, परमनंट सेक्रेटरी NCP यांनी प्रकाशित केलेली आहे आणि त्यांनी पुढील प्रमाणे नावं जाहीर केलेली आहेत। रायगड खासदार सुनील तटकरे, बारामती खासदार सुप्रियाताई सुळे, सातारा खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूर खासदार धनंजय महाडिक, बुलढाणा डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जळगाव गुलाबराव देवकर, परभणी राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील, परभणी राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील, ठाणे आनंद परांजपे, कल्याण बाबाजी पाटील, बाबाजी बाळाराम पाटील, लक्षद्वीप
खासदार मोहम्मद फैजल सध्या तिथे खासदार आहेत ते, आणि हातकणंगले ही जागा राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना पाठिंबा दिलेला आहे आणि इथून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही निवडणूक लढेल. त्यांच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा आहे. उरलेली काही नावं उद्या आणि परवा अशी जाहीर करण्यात येतील. आपल्याला हे लिखित स्वरूपात प्रिंटेड कॉपीज एक 10 मिनिटात देण्याची व्यवस्था आम्ही करू. काल नगरची काल बैठक झाली, आज बीडचे चालू दोन्ही उमेदवार नगरचे उमेदवारांची चर्चा झाली. बीडच्या संदर्भात बीडच्या नेत्यांची चर्चा आज झाली आणि आज संध्याकाळी आम्ही एकत्रित बसणार आहोत आणि त्याच्यावर अंतिम निर्णय करून उद्या कदाचित आम्ही ती नावं जाहीर करू. बीडमध्ये बरेच आमच्याकडं 3-4 नावं आहेत. त्याच्यात एकमत करून आम्ही आमची उमेदवारी जाहीर करू. उद्या अजून किती जागांवर काँग्रेस आणि एनसीपी मध्ये चर्चा चालू आहे? एक 4-5 जागांवर चर्चा चालू आहे. ते आता सांगून चर्चा चालू आहे. जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्या ठिकाणी उमेदवार न्यायाची केला त्यांच्याशी चर्चा पूर्ण झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी एक जागा सोडायचं त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांना इथं पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नाही, आणखीन जागा चर्चा चालू आहे त्यांच्याकडं. आणखीन कोणते ऑप्शन्स आहेत याची चर्चा काँग्रेस आणि आम्ही मिळून करतोय त्यांच्याशी. ते म्हणतात की 3 जागा मिळाल्याशिवाय आम्ही आघाडीमध्ये येणार नाही. तुम्ही 2 जागा दिले, काँग्रेस 1 जागा दिली. अजून चर्चा आणि सगळ्या जागा आम्ही जाहीर केलेल्या नाहीत. अजून स्कोप आहे. आम्ही चर्चा त्यांच्याशी करतोय. त्यांनी मतदारसंघ सुद्धा दिले होते, हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा. आम्ही त्यांना विचारासाठी काही मतदारसंघ दिलेले आहेत. नाही, आम्ही आमचे बाबाजी बाळाराम पाटील यांना उभं केले. नाही, तशी काही चर्चा झालेली नाही. आमची येथे उमेदवार तयार होते त्यांना आम्ही रावेरची जागा तुमच्याकडनं मागितली आहे का की रावेरमध्ये उमेदवार? चर्चा ज्या चालू आहेत त्यात 4-5 मतदारसंघात ते काही जागा आहेत. त्याच्यात उद्या साधारणपणे त्याला स्पष्टता येईल. पण काँग्रेसने रावेरची जागा मागितली आहे. नाही, आम्ही सुरुवातीला ज्या चर्चा केल्या त्यात अशा काही जागा एकमेकांना ज्यांच्याकडे चांगले उमेदवार आहेत त्यांना द्यायचं ठरलेलं आहे. त्याच्या बाबतीत लवकर निर्णय उद्यापर्यंत होईल. होय, उदय चांदपटकांचे उदय चांदपटक म्हणतील ते करू. पण बहुतेक आम्ही बाकीची नावं आमची झाली आहेत, पण आमचे घटक पक्षांची आमच्या चर्चा चालू आहेत. म्हणून जे आमचे निश्चित झालेले उमेदवार आहेत ती नावं आम्ही जाहीर केली आहेत. आमचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्याशी चर्चा चालू असल्यामुळं काही नावं ही त्यांची येण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्या नावांच्या पुरते आम्ही थांबलेलो आहोत. आमच्या चर्चा पूर्ण झाल्यावर ती नावं जाहीर करतात. आवडसाठी पार्थ पवारांनी प्रचार सुरू केलेला आहे. आज रॅली झाली. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे शरद पवारांनी स्वतः माघार घेतली, पार्थ पवारांना निवडणूक लढवता यावी म्हणून. असं असताना पार्थ पवारचं नाव अजून निश्चित झालं नाही असं पक्ष कसं म्हणतात? पवारांनी माघार कोणाचं? असं आहे की या 12 जागा आम्ही आज जाहीर केलेल्या आहेत. आणखीन उरलेल्या जागा जाहीर होणार आहेत. आपल्यातली अधीरता बघून मलाही समाधान आहे.
उत्कंठता आहे याचं आम्हाला समाधान आहे. नाही, नाव जाहीर जे मागे नावं राहिलेली आहेत त्यांच्यात पार्थ पवारांसाठी आपली उमेदवारी मागे घेतली तर त्यांचं नाव पक्ष काय जाहीर करा? आता कोणतं नाव कधी जाहीर करायचं याचा तरी अधिकार आमच्याकडे आपण ठेवावा अशी आमची विनंती आहे. नगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार उभा राहिला तर आम्ही प्रचार करणार नाही अशी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी भूमिका घेतली. यावर फक्त एक घटक पक्ष म्हणजे आघाडी पक्ष म्हणून काय भूमिका? मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कारण असं आहे की सगळ्याच गोष्टींवर भाष्य केलं पाहिजे असं नाही. नगरमध्ये आम्ही पूर्ण विचारांती निर्णय केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी भक्कम आहे. काँग्रेसवर निष्ठा असणारे राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे खरे पाईक जे असतील ते नक्की तिथं आम्हाला मदत करतील असा मला विश्वास आहे. पाटिल साहब, राजू शेट्टी से क्या बात बन गई है? लगातार वो कह रहे थे कि अगर हमको सही सीट नहीं मिली तो उन्होंने जगह मांगी है. हमारे कोटे में हमारे पास में एक जो जगह थी वो उनको देने के लिए निर्णय किया है और हमारी उनसे बात हुई है. इसीलिए आज उनको पाठिंबा देके हमने ये सीट उनके लिए छोड़ी है. ये अब हमने डिक्लेअर किया है. असं नाही, काँग्रेस आणि आम्ही मिळूनच त्यांच्याशी चर्चा करतोय आणि चर्चा आज एका दुसऱ्या दिवसात तीही पूर्ण होईल. उम्मीदवार का प्रचार नहीं करेंगे नगर में, उनका कहना उनके पिता का अपमान किया पवार साहब. मुझे लगता है कि अपमान की कोई बात नहीं है. पवार साहब ने ऐसा कोई किया नहीं है. 1991 में जब पार्लियामेंट की इलेक्शन थी तब बाला साहेब विखे पाटिल साहब इंडिपेंडेंट वहाँ खड़े रहे थे और राजीव गांधी जी ने पवार साहब के ऊपर जिम्मेदारी रखी थी कि यहाँ कांग्रेस का उम्मीदवार कोई भी हालत में जीतना चाहिए. पवार साहब ने बहुत बड़ी मेहनत वहाँ की और वहाँ यशवंतराव गड़ाख जो खासदार थे वो वहाँ चुन के आए और वहाँ का उस टाइम का कुछ अनुभव पवार साहब ने बताया. इसका मतलब किसी का अपमान करने का पवार साहब का इरादा कभी नहीं था. सिर्फ जो पुराने 28 साल पहले क्या हुआ था ये किसी ने पूछा तो उन्होंने उसका जवाब दिया था कि इसके पहले उस कॉन्स्टिट्यूंसी में बाला साहेब विखे पाटिल खड़े थे इंडिपेंडेंट और उनको परास्त कांग्रेस के उम्मीदवार यशवंतराव गड़ाख साहब ने किया था उनको. कहीं इस विषय से कांग्रेस और एनसीपी के रिश्तों में खटास तो नहीं आएगी, दूरी तो नहीं बढ़ेगी? ऐसा है कि वो सीट हमारी सीट थी और पहले से शुरू से हमने कांग्रेस को बोला था कि ये सीट छोड़ना हमें मुमकिन नहीं है. अब उनके पार्टी से कोई खासदार होने के लिए किसी भी हालत में कैसी भी तरह कोशिश में रहेगा और वो उनकी पार्टी छोड़ के गया तो उसके लिए हम कैसे जिम्मेदार रह सकते हैं. जिसने पार्टी छोड़ी है क्या वो बीजेपी के बैनर तले इलेक्शन लड़ेगा तो आप लोगों की क्या भूमिका होगी? कितने तटस्थता से उसको हराने की कोशिश? नहीं, हम जहाँ लड़ते हैं तो पूरी ताकत से लड़ते हैं. एक वो वहाँ की ये कॉन्स्टिट्यूंसी है. हमारी राष्ट्रवादी कांग्रेस के वहाँ के सारे 6 विधानसभा के जो क्षेत्र है वहाँ के सारे 2 एमएलए हमारे हैं और 4 जो हम जहाँ लड़ते हैं वो सारी कॉन्स्टिट्यूंसी है बहुत अच्छी है और हमें पूरा विश्वास है कि वहाँ राष्ट्रवादी का उम्मीदवार चुन के आएगा. उसमें कोई दो राय नहीं है. काँग्रेस राष्ट्रवादीची पहिली संयुक्त सभा प्रचार सभा होती. आता राष्ट्रवादीने काही काँग्रेससाठी प्रस्ताव तयार केला. तुम्ही सुचवलेली कल्पना चांगली आहे परंतु अजून जॉईंट सभा कशा घ्यायच्या याच्या बाबतीत अजून चर्चा. जॉईंट सभा घ्यायचा निर्णय झालेला आहे. विशेषतः आमच्या आणि काँग्रेसच्या बरोबरच्या यापूर्वीच्या चर्चेत प्रचार कुठं करायचा याची चर्चा झालेली आहे. आम्ही ती जाहीर अजून केलेली नाही पण काँग्रेसचे आणि आमचे दोघांचे उमेदवार जाहीर होतील
आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम आम्ही त्वरित जाहीर करू आणि तो एक नगर हा एक ठिकाण असेल आपल्या सूचनेप्रमाणे. पाटील साहेब, एकूण किती जागा तुम्ही लढवणार आहात? महाराष्ट्रापुरतं म्हणाल तर आम्ही 22 जागा लढवू असं दिसतं एकंदर, पण तरी काँग्रेसची चर्चा पूर्ण नाही ना. नाही, अदला बदल करण्याच्या काही चर्चा चालू आहेत, त्या झाल्या. 22 जागा पूर्ण झालेल्या आहेत, निश्चित झालेल्या आहेत, अजून बाकीच्या चर्चा चालू आहेत. पाटील साहेब, शरद पवारांनी परवा पुण्यात जे वक्तव्य केलं बाळासाहेब विखे पाटील, त्यामुळे दुखावलेत आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा मतदानाचा प्रचार आहे तिथे अजिबात सहभाग घेणार नाही. पवार साहेबांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही. उलट 1991 साली लोकसभेच्या निवडणुकीत खासदार बाळासाहेब विखे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आणि राजीव गांधींनी त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांना विजयी करण्याची जबाबदारी पवार साहेबांच्यावर टाकलेली होती. आणि त्यावेळी पवार साहेबांनी गडाख साहेबांच्या उमेदवारी यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून बाळासाहेब विखेंचा पराभव केलेला होता. आणि त्यामुळे पवार साहेबांनी हे सांगितलं की यापूर्वी त्या मतदारसंघामध्ये असं एकदा घडलेलं होतं. याचा अर्थ जुनी आठवण किंवा जुनी घटनेचा उल्लेख फक्त त्यांनी केला, त्यात कोणाचा अवमान करण्याची भाषा नव्हती किंवा तशी आवश्यकताही नाही आहे. आता पुन्हा त्या ठिकाणी आम्ही ती जागा पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा, राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच फार मोठा आहे आणि म्हणून त्या मतदारसंघामध्ये आम्ही ती जागा काँग्रेसला सोडू शकत नव्हतो. ही चर्चा बरेच दिवस चालू होती आणि त्यामुळं जर कोणी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलं असेल आणि कोणत्याही परिस्थितीत खासदार व्हायचंच आहे अशी जर मनीषा कोण बाळगत असेल तर तो दोष आमचा नाही आहे. त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे. आता दोघांचं उद्दिष्ट एकच आहे की मोदींना पराभूत करायचं किंवा भाजपला पराभूत करायचं. एखाद्या जागेचं असं आहे की साध्य करायचं चर्चा संपली आहे. मोदींचा किंवा भाजप शिवसेनेचा पराभव करायचा या दोन्ही पक्षात आजही मतैक्य आहे. हा, त्यात काही चिंता करू नका. पण पूर्णपणे आहे. फक्त कोणत्या जागांमध्ये आम्ही निवडणूक लढवतो आहे त्या जागांमध्ये आम्हाला जिथं कॉन्फिडन्स आहे विजयाचा आणि जिथं हमखास आम्हाला माहिती आहे, कारण त्या मतदारसंघात 6 मतदारसंघ विधानसभेचे जे आहेत तिथला जर उमेदवार असता तर आम्ही काही क्षण समजू शकलो असतो. पण ज्यांचं वास्तव्य दुसऱ्या मतदारसंघात आहे त्यांनी इकडे येऊन या लोकसभेच्या निवडणुका लढवणे. माझं म्हणणं मांडलं, तुमचं म्हणणं मांडलं नाही. असं दरी वाढलेली नाही. उलट त्याच्या बाबतीत निश्चितपणाने काँग्रेसचे तिथले निष्ठावंत कार्यकर्ते अनेक आहेत आणि सगळे मिळून राष्ट्रवादीला मदत करणार अशी बऱ्याच लोकांनी फोन करून स्वतः आम्हाला तशी सूचना केलेली आहे की तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं माजी खासदार निलेश राणे स्वाभिमान पक्ष त्यांना तुम्ही पाठिंबा देणार आहात? अशी काही कोणती चर्चा आज झालेली नाही. त्यातर्फे दावा केला जातो की राष्ट्रवादी आम्हाला राष्ट्रवादी अजून त्याच्या बाबतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग ही काँग्रेसकडे पूर्वंपाराने असणारा पक्ष मतदारसंघ आहे. त्याच्याविषयी अशा स्वरूपाचा निर्णय झालेला नाही अजून. औरंगाबादचा झाला का निर्णय? इसीलिए अब उसका निर्णय नहीं हुआ. उसके उम्मीदवार की यादी अगली जब आएगी तो उसके निर्णय भी सामने आएंगे. आप जो बोल रहे हैं वो बात सही है. सगळे नावं कधी फायनल होतील?
उद्यापर्यंत बहुतेक आणि परवा उशीर होतो. ठाण्यामध्ये भाकरी पलटलं कसं काय? हां माड्यामध्ये विद्यमान खासदारांनी बदललं नाही, अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही. चर्चा चालू आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन चर्चा चालू आहे. अजिबात नाही. त्या नगर दक्षिण मध्ये बऱ्याच याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचा प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके यांच्याकडे. प्रफुल्ल, का अधिक माहिती या संदर्भात जी यादी आज जाहीर झालेली आहे ती नावं पारंपरिक राष्ट्रवादीकडून चालत आलेली आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हातकणंगल्याची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आलेली आहे. एका जागेवर ते समाधानी होणार का माहिती आहे? लागवी आज राष्ट्रवादी काँग्रेसची जी जागेची यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 11 आणि एक लक्षद्वीपची अशी 12 जागांची यादी प्रसिद्ध झाली. ही जर आपण यादी बारकाईने पाहिली तर ही सर्व नावं जी आहेत ती अपेक्षित नावं आहेत. पण जी सर्वात महत्त्वाचा आपण या सगळ्या यादीवरनं 2-3 गोष्टींचा उल्लेख करू शकतो. कारण कल्याण किंवा ठाण्यामधून जे गणेश नाईक कुटुंब होतं त्यांच्यापैकी कोणीही लोकसभेची उमेदवारी घ्यायला तयार झालेलं नाही. त्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी एक मोठा धक्का मानला जातो. त्याचबरोबर कल्याणची जागा ही मनसेला द्यायची अशी जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला देखील पूर्णविराम मिळालेला आहे. राजू शेट्टी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये येतील का ही चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे. राष्ट्रवादीने हातकणंगल्याची जागा ही अभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. म्हणजेच कुठेतरी राजू शेट्टी हे आघाडीबरोबर आता येणं हे जवळपास निश्चित झालंय. या सगळ्या गोष्टींचा जो उल्लेख आहे आणि या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जी आहे ती आजच्या यादीवरनं तरी या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला दिसते. पण जे महत्त्वाच्या जागा आहेत, कारण आत्ताच जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय की आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही 3 जागांची अदलाबदल होणं बाकी आहे आणि त्या जागेसाठी आम्ही पुढची यादी येण्याचं थांबवलं आहे. उद्या परवा ही बैठक होईल आणि जी महत्त्वाची जी नावं आहे, विशेषतः नगर असेल, औरंगाबाद असेल, त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अदलाबदल करायची आहे, रावेरच्या जागेची अदलाबदल करायची आहे. या जागांची अदलाबदल होते का या सगळ्या गोष्टी 16 तारखेला समोर येतील आणि त्यानंतर 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची एकत्रित यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. लागली निश्चित प्रफुल्ल. त्यामुळे लक्ष आता 16 तारखेकडे लागलेलं आहे. आघाडीमध्ये जागेवरून बिघाडी होते की काय नेमकं होतं हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता.